बघा हे ते ठिकाण आहे. इथे भगवान बुद्धांची जी महापरिनिर्वाण जी शेवटचं झालं होतं आणि त्यांची जी निद्रावस्थेतली इथे आपल्याला आता मूर्ती बघायला मिळेल. आणि बौद्धगयेसाठी आपण 10,000 रुपये आपण दान करत आहोत. तर इथे मम्मी पप्पा त्यांच्या नावाने 10,000 रुपये रोख ही जो फॉर्म फिल करावा लागतो आणि आपण त्या बौद्धगयेच्या तिथे तर जाऊ. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम कुशीनगर. तर कुशीनगरमध्ये आहोत आपण, जे की कालच आलो आहोत इथे. आजचा आपला जो दिवस असणार आहे, पूर्ण दिवस, जे भगवान गौतम बुद्धांचं जे महापरिनिर्वाण झालं होतं कुशीनगरमध्ये, तर याच कुशीनगरमध्ये आपण त्यांच्या जे काही ज्या ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार झाले होते त्या ठिकाणाला सुद्धा आपण भेट देणार आहोत. तर बघूयात कसं आहे काय, सर्व व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता डायरेक्ट इथून आपण बघू, नाश्ता करायला जाऊ. बाबा काय म्हणता? गुड मॉर्निंग. जरा खालती आलोय, म्हटलं बुद्धांचं वंदन करूया इथे बुद्धांना. तर मित्रांनो, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज जे काही मी फिरतोय, जो काही हा मान सन्मान जो आपल्याला फक्त दिला आहे, तो फक्त या एकाच माणसाने, जो की या महामानवाने, या माणसाने बुद्ध दाखवला आम्हाला. जे की बुद्ध काय आहे ना, ते या महामानवाने सगळ्या भारतामध्ये आणि पूर्ण आज जेवढे बौद्ध धर्मीय लोक आहेत त्या सर्वांना 1956 साली दीक्षा दिली. 14 ऑक्टोंबर 1956ला बाबासाहेबांनी नागपूर येथे 5 लाख अनुयायांसोबत दीक्षा घेतली मित्रांनो. आणि त्याआधी जो काही हा पूर्ण भारतात बुद्धाला ज्याने पसरवलेला आहे, तो की चक्रवर्ती सम्राट अशोक प्रियदर्शी राजा. जय भीम जय भीम नमो बुद्धाय. नक्की 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 काय नाही काय नाही. गुड मॉर्निंग. क्या नाम है इसका? हाँ, किवी. मित्रांनो, बुद्धांची शिकवणच आहे की प्राणी मात्रांवरती प्रेम करा. किवी. सेकंड आहे बघा. सेट सेकंड आहे. या गुड गर्ल. मम्मी पप्पा पण मस्त रेडी झाले आहेत आणि आज पण व्हाईट आपल्याला वेअर करायचं आहे, कारण बुद्धांचं दर्शन घ्यायला जायचं आहे जिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं तिकडे. चला आता नाश्ता वगैरे करू. तर मित्रांनो, हे आहेत आमचे बौद्धाचार्य भाटे काका आदरणीय. आणि या पूर्ण जी धम्मसहल यात्रा आहे ती काकांनी आयोजित केलेली आहे. आणि मला वाटतं काका किती वर्षापासून तुम्ही? 12 वर्षापासून काका ही धम्मयात्रा म्हणजे त्याचं आयोजित करतात. जर कोणाला जायचं असेल पुढच्या वर्षी तर मी कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तिथे दिलेला आहे, सो कॉन्टॅक्ट करा. आणि खूप मस्त आहे, अगदी स्वर्ग आहे खरंच. नक्कीच. चला फटाफट नाश्ता करायला जाऊयात. चला नाश्ता चला फटाफट नाश्ता करूया. आणि काय आहे बघूया. काय काका आज? मिसळ पाव. वा, चला लवकर नाश्ता करा. अरे हा, तर तुम्ही येणार. चला लवकर. मिसळ पाव आहे नाश्त्याला. फटाफट आता ब्रेकफास्ट करू आणि आपल्याला आता निघायचं आहे. चला.
तर इथे लेट ब्रेकफास्ट सगळ्यात लेट. लास्ट अँड लास्ट हो कोणता मंगळसूत्र कोण आहेत नेपाळवरून आले ना. मी नेपाळवरून आले. हे नवऱ्याला नाही आणलं पण मंगळसूत्र हे नेपाळी मंगळसूत्र आहे जे यांनी काल नेपाळवरून असताना तिकडून खरेदी केलंय. काय बोलायचं? जय नेपाळ. जय नेपाळ. आठवणीने देतो. एक मिनिट. जय भारत जय नेपाळ. येस. आपली भारतीय एक महिला नेपाळवरून मंगळसूत्र घेऊन आल्यात आणि नाश्ता ब्रेकफास्ट लेट करत आहे. दुसऱ्या वेळेला असं व्हायला नाही पाहिजे. तर जस्ट मित्रांनो आता आपण पहिलं ठिकाण जे आहे मला वाटतं मला आयडिया नाही कुठे चाललं आहे कोणत्या ठिकाणी म्हणजे महापरिनिर्वाण झालं होतं ते की काय. तर पुढे आता तुम्ही कंटिन्यू बघाच. चला. तर मित्रांनो जस्ट आता इथे एक स्तूप आहे जो हा बघा इथे नाव दिसतंय तुम्हाला रामाभार स्तूप के उत्तरवनित अवशेष. तर चला आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया आपण आणि माहिती काका देतीलच. तर मित्रांनो जस्ट आपण आता इथे एक स्तूप आहे तर बघूया काका माहिती सांगतील काय आहेत. तर हा बघा हा इथे स्तूप आहे मित्रांनो स्तूपच्या आकाराचा. दर्शन के लिए रखी गई. यहाँ लाश लाई गई. एक यहाँ की द्रोणी बनी. उस द्रोणी में बुद्ध की लाश रखी थी और 500 नए कपड़े से रुई के फायस लिपटा गया और गाय के बीच चंदन निकल गई चिता सजा दी. परिजन है क्या हेतु है क्या कारण है. आनंद ने कहा कि अरे ये तो महाकाश्यप राजगिरी से चल दिए थे. एक काश्यप जो है कसिया है ना ये शहर है ना काश्यप के नाम पर बसा है. कसिया उन्हीं के नाम पर बसा है कसिया. तो आए और उन्होंने 3 बार परिक्रमा किया और लीलार अपना दायां पैर से बुद्ध के टच किया. आग जलाई उसका जल गया. जब चिता जल जब चिता जल जाती है तो मल्ल राजा ने अस्थि को क्या किया इकट्ठा करके अपने संस्कार में रख लिया. वह थाई बाट है ना उसके बगल में 1 बीघा दूरी पर है जहाँ अस्थि का बंटवारा कर दिया गया. तो यह खबर 8 गणराज्यों में फैल गई. 8 गणराज्यों की सीना आ गई. गणराज्य तो कहा बुद्धि ने द्रोण नाम का ब्राह्मण ने द्रोण कहा कि अस्थि क्या करेंगे. तो भगवान बुद्ध ने मल्ल राजा बड़ी शक्तिशाली थे. उस घोड़े को मार डाला था. इतनी ताकत थी मल्ल राजा में. युद्ध में कोई जीत नहीं सकता. उन्होंने कहा कि हमारे थी साल वन में उन्होंने महापरिनिर्वाण है मैं अस्थि किसी को नहीं दूंगा. विवाद होता ना हमारे हैं. तो ध्रुव नाम के ब्राह्मण ने कहा नहीं भगवान बुद्ध ने 45 साल हमका उपदेश किया है उनके नाम पर खून खराबा नहीं करेंगे. अब क्या करेंगे तो बराबर 8 भागों में बांट लीजिए. तो 1 बड़ा 8 भाग मेन मंदिर पर जो गोल वाला है ना उसको सच्चे मन से सच्चे हृदय से 3 बार परिक्रमा करके जो मांगेंगे मिल जाएगी. इतनी शक्ती है. और दूसरा भाग मित्रांनो इथे शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे तर कोणाला माहिती वाचायची असेल तर स्क्रीनशॉट काढा. चला आता आपण पुढे जाऊयात कारण व्हिडिओ लॉंग आपल्याला बनवायचा नाही आहे. चला. तर ते ओपन करतायत. एकदा ती बसलेली म्हणजे या अवस्थेत बुद्ध बसले होते. चला एकेकाने बघून. तर काका इथे म्हणजे बुद्धांचा ही जरा थोडक्यात माहिती सांगा. ठीक आहे. आपण या पवित्र भूमीवर उभ्या ती या ठिकाणाला माता कुंवर भूमी म्हणतात. माता कुंवर बरं का. तर भगवान बुद्ध जेव्हा पावामधून आले पावानगरीतून त्या ठिकाणी चंद्र लोहाराच्याकडे जाऊन त्यांनी भोजन केलं होतं. त्या भोजनाच्यामुळे त्यांना प्रचंड प्रकारचा अतिसार झाला आणि व्याकुळ झाले भगवान बुद्ध. त्यांना चालता येईना म्हणून ते इथे पोहोडले इथेच बसले. त्या ठिकाणी विश्रांती त्यांची शेवटचं विश्रांती ठिकाण आहे. आणि त्यांना तहान लागल्याने त्यांनी सांगितले आनंद बनते आनंदा जाऊन मला पाणी पाहिजे. मग आनंदाने जाऊन हिरण्यवती जी बाजूला शरीराची नदी आहे त्या नदीचं पाणी आणलं आणि त्या नदीचं शेवटचं पाणी भगवानबाणी इथं प्राशन केलेलं आहे आणि शेवटची विश्रांती भगवान इथे घेतलेलं आहे. म्हणून हे ठिकाण आपल्याला अतिशय पवित्र आहे. तर मित्रांनो जस्ट आता आपण भगवान गौतम बुद्धांचे जे महापरिनिर्वाण त्यांचं झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी आणलं होतं
आणि त्यांची पोज कशा पद्धतीने होती जेव्हा त्यांचा महापरिनिर्वाण झालं होतं ते आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि इथे आपले लोक हे त्यांच्या अंगावरती चिवरवरती आपण परिधान करणार आहोत. तर इथे सगळे उभे आहेत. हाय किरण. अंकित. तर आता आपण शेवटच्या इथे तर हळूहळू आता सगळेजण आपण आतमध्ये जाऊन त्या ज्या मूर्तीवरती आपल्याला ते चिवर परिधान करायचं आहे भंतेंच्या हस्ते. तर चला आता पुढे बघा तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. दिसतात सगळे. लाईन सरळ राहू दे, एकामध्ये गॅप करू नका. लाईन पुढे. चला चला. बोला ना. भगवान गौतम बुद्धांचा. तर मित्रांनो आपल्याला आता आपले काका माहिती देतील की आपण इथे काय आहे नेमकं या ठिकाणाचं महत्त्व. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं निधन झालं ते हे ठिकाण आहे. महापरिनिर्वाण झालं ते हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण जात आहोत. आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो. आणि हे बघा हे ते ठिकाण आहे. इथे भगवान बुद्धांची जी महापरिनिर्वाण जी शेवटचं झालं होतं आणि त्यांची जी निद्रावस्थेतली इथे आपल्याला आता मूर्ती बघायला मिळेल. तर आता आपण आधी वंदना घेणार आहोत. इथे सगळे जमा झालेत. जय भीम. आहेत ना बंधू. ऑल इकडे सगळे. मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, परमवंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे प्रतिमाना विचारांना त्रिवार वंदन. आज या ठिकाणी बौद्ध धम्म सहल ज्यांच्या अधिपत्याखाली आपण अनुभव घेत आहोत, पूज्य स्थळांचं दर्शन घेत आहोत, असे आजच्या सहलीचे प्रमुख आयुष्यमान अशोक अर्जुन भाटे गुरुजी, त्यांच्या सौभाग्यवती कविताताई अशोक भाटे या उभायतांनी कुशीनगर विभागामध्ये म्हणजे या पुण्यभूमीमध्ये ज्या ठिकाणी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं त्या भूमीमध्ये हे दान देऊन हा रूम त्यांनी या ठिकाणी आपल्या नावे केलेला आहे. आणि या दान पुण्य पारमिता काय असते त्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना यातून मिळेलच. बंधू आणि भगिनीने या ठिकाणी भाटे साहेब आणि ताईने आपल्या या रूम मध्ये पूजेचं आयोजन केलेलं आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी धम्म पूजापाठ घेणार आहोत. त्यानंतर पूज्य भंते काय नाव महेंद्र महाथेरो या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ते सर्व आपल्या धम्मयात्रींना आशीर्वाद देणार आहेत. तरी आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं अशी नम्र विनंती करतो.
मंगलमुत्तमं बाहु सच्च पच्च विनयोच्च सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा तन्मंगलमुत्तमं माता पाठाचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करून पूजनीय वंदनीय बनते या ठिकाणी यांचं पदार्पण झालेलं आहे. आपण सर्वांनी साधुकार घ्यावा. साधु साधु साधु. कमरा है मंदिर साहब ने इसको डोनेट किया है, तो इनके लिए मंगल मैत्री इतना अच्छा कार्य किया. हजारों लाखों लोग जो है यहाँ एक कमरे में जो है दर्शन रहन करने के लिए आते हैं. तो ये सारा पुण्य जो है भाटे परिवार को जो है जाता है. इसलिए जो है भाटे परिवार के लिए हम सभी जो है मंगल कामना करते हैं, आशीर्वाद का था. इच्छितां पचितां तुयं खेपमेवं समुज्जतां कंपा चंद्वापनो रसो यथा. जो है माहौल में ठीक है ना. वंदा मी बनते. हाँ. चंद्रशेखर गायकवाड म्हणाल्याप्रमाणे आणि आमचे एअरफोर्सचे अधिकारी राजारामजी कदम यांनी आता शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे मीही आमच्या तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, एका ताईंनाही उदंड आयुष्य लाभू दे आणि ताईंनाही उदंड आयुष्य लाभू दे, हेच मी माझी विनंती. धन्यवाद. असे उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी सप्रेम जय भीम करते. मी फक्त माझ्या मैत्रिणीच्या वाक्याला एवढंच जोडेन की प्रत्येक माणूस हा आपला स्वार्थ करतो. आपण मुंबईत राहणारी आहोत, मुंबईच्या आजूबाजूला आपण बघत असतो की आपण काय घेऊ शकतो, पण ते एक काका त्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या धर्मातील लोकांना आणि तसेच धर्माचं ज्ञान घेणारी लोक यावी, त्यांना एक आसरा मिळावा आपल्या परीने. परंतु दानाची, कारण साहेबांचे संस्कार सगळे तसे आहेत, Very good. कुटुंबावर तसे संस्कार आहेत. आणि त्राईन प्रति सर्वांनी 3 वेळा साधुकार द्यायचा आहे. उद्या सदोगती झाली ना तरी माझे अस्तित्व इकडे येऊया. माझ्या पवित्र जिथे बुद्ध गाय आहे, जिथं सारनाथ आहे, जिथं लुंबिन आहे, ते कुशीनगर आहे, त्या अस्तित्व माझ्या ठिकाणी आलं ना, मला थोडाच मला सांगणार इच्छा पूर्ण. तर मी सांगितलं तर ही माझी शेवटचा संकेत आहे. पण भाऊ आम्हाला तर तुम्ही पाहिजे. आम्ही आणणार आहे ना, मी मध्ये पण सेवा करणार आहे. आमचे गायकवाड भाऊ असे तुमच्या पाठीशी उभे राहून ते परत. तर मित्रांनो, जस्ट आत्ताच एक जो क्षण तुम्ही बघितलात, खरं तर खूप अंगावरती बघा मित्रांनो, खरंच माझ्या काटा आलाय. आणि काय सांगू, मला शब्द सुचत नाही आहे. म्हणजे जे भाटे काका आहेत, किती मोठं दान केलं आहे त्यांनी या भगवान बुद्धांच्या पवित्र भूमीमध्ये. मित्रांनो, खरंच अगदी जेव्हा सगळे लोक त्यांचं कौतुक करत होते आणि त्या व्यक्तीने जो सुरुवातीपासूनच्या प्रवासापर्यंत खरंच काही न सांगता की मी इतकं हे केलं आहे, मी तितकं हे केलं नाही, तर आपल्या लोकांची, काही लोकांची ही मानसिकता असते, सगळेच नाही म्हणत मी, की मी इकडे हे दिलं आहे, मी तिकडे ते दिलं आहे. पण त्यांनी आज इथे आल्यानंतर फक्त ही गोष्ट बुद्धपूजापाठ घेतल्यानंतर सगळ्यांच्या समवेत ती फक्त त्यांनी सांगितली की इथे इथे मी हा जो ही वास्तू आहे जी पूर्ण इथे सर्व धम्माचे लोक किंवा बौद्ध धम्माचेच असं नाही, इथे हे स्टेसाठी येत असतात. आणि अगदी मित्रांनो, खूप मोठी गोष्ट आहे जी त्यांनी तेव्हा दान दिला आहे. हा रूम जे पैसे देऊन इथे त्यांनी त्यांचा हा रूम विकत घेऊन अगदी इथे येणाऱ्या लोकांचा जो काही पैसा आहे तो या पूर्ण धम्मकार्यासाठी लागतो. मित्रांनो, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरंच अक्षरशः म्हणजे मी जेव्हा तिथे उभा होतो ना आणि सर्व लोक कौतुक करत होते, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं. तर मित्रांनो, अशाच गोष्टी, बुद्ध धम्मच हा एक असा धम्म आहे जे की बुद्धांचं हे म्हणणं आहे की दान हे सगळ्यात मोठं कर्म आहे मित्रांनो, आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. मग ते 1 रुपयाचं का होईना किंवा लाखोंचं का होईना, पण दान केल्याने पुण्यकर्म मिळतं मित्रांनो. आणि पुण्यकर्मच हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. तर मित्रांनो, जस्ट इथे हा एक हॉल आहे वरती, जिथे हे आपलं विहार आहे.
सारनाथ में भगवान बुद्ध प्रथम उपदेश दिए। श्रावस्ती में भगवान बुद्ध 25 वर्ष के धम्म देशना दिया और कुशीनगर जो भगवान बुद्ध का महापरिनिर्वाण होने का जगह है, ऐसे पावन धरती का आज आप सभी जो है यहाँ दर्शन करने के लिए पधारे और भाग्य जो है प्राप्त होगा। पहला है माथा कुंवर जो भगवान बुद्ध का सर्वप्रथम आने का जगह और भगवान बुद्ध का अंतिम पानी पीने का जगह, जो बैठी हुई मुद्रा में तथागत भगवान बुद्ध की प्रतिमा को आप सभी लोग दर्शन करेगा। 2 साल और माता जी और इनको भी चलिए जोरदार ताली बजा के इनका स्वागत करेंगे और बोलेंगे साधु साधु साधु। चलिए बोध गया के लिए 10,000 रुपए का दाम जो है दे रहे हैं भाटे जी, एक बार जोरदार ताली बजा के इनका स्वागत करेंगे और बोलेंगे साधु साधु। तो साधु साधु। क्या नाम है? दीपक गायकवाड़। 1,000 का 1,000 रुपए का। सतपाले जी का कौन है? पापा है। अच्छा, कहाँ है? खड़े हो जाइए फिर बैठा। उनको भी 1,000 रुपए का लाइफ मेंबर का दान है। बोलेंगे साधु साधु साधु। और कोई 1,000 रुपए का दान देना चाहे नाम बता सकते हैं? कोई रूम दान देना चाहे? तेजस्वी सकपाळ। श्रीपद सकपाळ और तेजस्वी सकपाळ के तेजस्वी सतपाल और श्रीपद सकपाळ तेजस्वी श्रीपद सतपाल, इनके लिए बोध गया के लिए 10,000 रुपए का दान है। एक बार जोरदार ताली बजा के स्वागत करेंगे। खड़ा हो जाइए बोध गया के लिए। कोई सुबोध जी जो है और कोई बोध गया के लिए 10,000 का दान देना चाहे तो अपना हाथ उठा सकते हैं। जो बोध गया के लिए 10,000 का दान देना चाहे, कोई यहाँ पानी की टंकी जो है दान देना चाहे, जल ही जीवन है और यहाँ लाखों की संख्या में टूरिस्ट लोग आते हैं, सब लोग पानी पिएंगे, नहाएंगे, धोएंगे, तो ये दान देने। तर नमस्कार मित्रांनो, जस्ट आपण आता इथे आपल्या बुद्धविहारात आहे आणि बौद्धगयेसाठी आपण 10,000 रुपये आपण दान करत आहोत। तर इथे मम्मी पप्पा त्यांच्या नावाने 10,000 रुपये रोख ही जो फॉर्म फिल करावा लागतो आणि आपण त्या बौद्धगयेच्या तिथे तर तर चला मित्रांनो, या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो, जे की कुशीनगरमध्ये आपण जे महापरिनिर्वाण आणि बाकीची जी 2 ठिकाणं पाहिली मित्रांनो। तर भेटूयात उद्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट, लव यू गाईज।